महागाईन महागाईन महागाईन. का एवढी महागाईन? का? कशा खातात का नाही? तुमचे मनाचे भाव किती पण वाढायला लागलेत. मनाची म्हणतो शहाणा, ती म्हणतो शहाणा, गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळ झाला आहे सगळं ह्या भारतामध्ये. हां, ते ह्याच्यासाठी तुम्ही महागाई केली ना एवढी. हां, अरे लय खायचं. थोडं पगार दिली ना तुम्हाला लाडक्या बहिणीची, मग पैसे कसे काढायचे त्याचा माहिती बी पाहिजे, टूक बी आली पाहिजे ना. कसे पैसे काढायचे ती बी माहिती आली पाहिजे, टूक झाली पाहिजे. 40 रुपये मेथीची भाजी, 200 रुपये तेलाचं पाकिट, 60 रुपये किलो ज्वारी, 30 रुपये किलो गहू, 40 रुपये 50 रुपये किलो गहू, तांदूळ. अरे राहिलं काय सस्तं का? अरे मनाचेच भाव चाललेत, मनाचेच भाव. थोडा भाव वाढला की तिकीट, थोडे दिवस फुकट गाड्या फुकट गाड्या फुकट गाड्या म्हणले की तिकिटाची डबल तिकीट वाढवून ठेवलं. घ्या ह्याव का, जावा, कसा प्रवास करायचा आहे करा. पण कसं ते लोक करायला लागले आहेत ना प्रवास. घरात उपाशी राहत असतील, काही किंवा कमी असेल तर प्रवास कमी करायला लागलेत ना. प्रवास करायला राहणार तर झालेत की. एवढी महागाई केली, थोडं थोडं कमी पण खायला येतच ना लोक. कधी कडधान्य खात असतील, कुणी कधी चटणी भाकर खात असतील, कधी मिळाली तर भाजी खात असतील. ग्रामीण भागच्या लोकांना तेवढ्या रूमच्या भाड्याचं काय नसतं, पण सिटीतल्या लोकांचे खूप हाल आहेत. ग्रामीणच्या भागाला ग्रामीण भागचे लोक कसं तर काय ना लय थोडं आणून खातात. करा महागाई, किती लुटा किती लुटायचं तेवढं लुटा. कारण जपून खावा. एक म्हणता 2 बिल्डिंग घ्या, एकर म्हणता 4 एकर जमीन घ्या. बायकोला तोळाभर असेल तिथं 2 तोळे घेऊन ठेवा, पण उधळामाधळा करू नका. कारण का आता ह्या पिढीत मला वाटत असेल की मी शिक्षण शिकलो म्हणून आलं. शिक्षण बी शिकून आलंच पाहिजे ना. पण तसं नाही. तर नियमानं राहावा, कायद्यानं चला. ही महागाई होऊ द्या, किती महागाई होणार, किती तर खात. अरे लय खायचं, थोडं तर खात आलंच ना बाबांनो. खायला लाव ना, उपाशी तर राहत नाहो तुम्ही. हाऊस पिकिंगच्या लोकांमध्ये, हाऊस पिकिंगचे लोक बघा, सिटीमध्ये लोक आहेत, पुणे मुंबई शाळेवरचे लोक. सुपरवाईज त्यांच्या मागं टचन, एवढे तुझे झाले पैसे काढ, तुझे तेवढे पैसे झाले काढ. लेखचाखत त्यांचा PF देत नाहीत, त्यांचे अर्धी पगारी घेतात. कारण का गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ. कुणी कुणाला विचारित नाही, कुणी कुणाला पुसत नाही. बरोबर आहे. त्या पालिकेच्या शाळेवर तर बघा, पालिकेच्या शाळेवरून तर कितकाले बाईच्या बाईच्या मग कितकाला पगार खायला लागलेत. पहिले लॉकडाऊनच्या आधीचे लोकांनी कामं केले, त्यांचे पैसे सुद्धा झाले तेही लोक. अरे कुठे फेडताल रे, कुठे फेडताल. त्यांचे पैसे दिना झालेत, त्यांचे PF दिना झाले. तुम्ही किती केला काम? अरे महिना का तुझ्याकडं काम केलं का नाही त्या बाईनं? केलं आहे का नाही? अरे पोलीस रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असते, सगळे कागदपत्र करून घेतले. जावा कुठवर जायचं आहे तिथवर जावा, कुण्या नगरसेवाकडे जायचं आहे, कुठं जायचं आहे. कायदा का तुझ्या घरचा आहे का कायदा? अरे एवढी महागाई करून ठेवली, किती लुटाय कुणी बी कुणाला लुटायला लागले, कुणी बी लुटायले. सिटीमध्ये रूम मालक तर किती बी लुटायला लागलेत, आणि सुपरवायझर किती बी लुटायला लागले. का तर सुपरवायझरतर्फे कामं केली आहेत ना. आता सुपरवायझर खात्यात किती ढेऱ्या मोठ्या हुजीतवर. कुणाच्या जीवावर खाताय तुम्ही? कुणा जीवावर आताही थोड्या दिवस चालणार आहे. थांबा जरा, आला येऊ जळा तुमचा येऊ जरा थोडा होणार येऊ आलाय जवळ. सिटीमध्ये तसं ग्रामीण भागचे लोक जरा थंड आहेत, जरा थोडे कशाचे थंड बनावं, त्यांना पण लागतंच खायला ना. रोजगारीवाले लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत. लाईक करा, शेअर करा, घंटेला बेल त्याला विसरू नका. लगेच सबसिडी घ्यायला लागली आहेत. म्हातारीचे पेन्शिली बंद झाल्या, ते म्हातारी मरायला लागले तर घराने मग खायला. विधवा बाया मरायला लागल्या तर खायला. निराधार बाया मरायल्या खाण्यापिण्यासाठी, त्यांच्या लेकरा बाळाचं शिक्षणासाठी. काहीतरी किती भानगडी आहेत.